लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जान्हवी गाडे-पाटलांच्या घरी तिच्या बहिणीला म्हणजेच भावनाला भेटायला आलेली असते. परंतु भावना घरात नसते आणि याचाच फायदा आता नीलांबरी घेते आहे. नीलांबरी जान्हवीला म्हणते की जान्हवी, तुझा एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे तुला काहीही आठवत नाही आणि तुझ्या घरचे तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवत आहेत की तुझं लग्न झालेलं आहे आणि जयंत कानेटकर हा तुझा नवरा आहे. आणि हे सगळं ऐकून जान्हवीला खूप मोठी चक्कर येते आणि ती जमिनीवर कोसळते आहे. काय आता जान्हवीला तिचा भूतकाळ आठवेल का? आणि हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता विश्वाचा संयम संपलेला असतो. तो आता लक्ष्मी आणि श्रीनिवासला भेटायला त्यांच्या घरी गेलेला असतो. तो म्हणतो की काकू, मला तुम्हाला एक खूप मोठी खतरनाक अशी गोष्ट सांगायची आहे, जी की जानूने जेव्हा ती गोव्याला गेली होती तेव्हा ती क्रूजमधून पडली नव्हती, तर तिने स्वतःहून उडी टाकलेली होती. तिला जयंतपासून वाचायचं होतं. तिला जयंतपासून खूप दूर निघून जायचं होतं. जयंत तिला खूप त्रास देत होता, तो अजिबात चांगला नाही. हे सगळं ऐकून मात्र हे सगळं ऐकून मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या डोक्यामध्ये तर अगदी मुंग्या चाललेल्या असतात. पुढे अजून विश्वा या दोघांना जयंतचे सगळे काळे कारनामे सांगेल का? तो पुढे म्हणतो की आजीची ही जी अवस्था आहे ती दुसरी कोणी नसून जयंतनेच केलेली आहे. काय आता